हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळांची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्रह्मपुरी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आपला जीव अक्षरशः धोक्यात घालून इथं शिक्षण घ्यावं लागतंय। शाळेतल्या भिंतींना तडे गेलेले आहेत, वर्गखोल्यांना गळती लागलेली आहे। कोणत्या एका क्षणी छत कोसेल याचा काही नेम नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याकरता केवळ 2च वर्ग खोल्या असून त्याही वर्ग खोल्या या धोकादायक बनल्यानं स्थिती अत्यंत भीषण असल्याचा पाहायला मिळत आहे। शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करतोय असा आरोप आहे। विद्यार्थ्यांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य फार बोलकी आहेत। इथं हे राज्याचा पुढचं भविष्य आहे, हेच भवितव्य घडवणार आहे तर महाराष्ट्राचं, आणि इथं मात्र यांचं भवितव्यच धोक्यात आहे की काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गळता वर्ग आहे, तडे गेलेला वर्ग आहे, तर या सगळ्या वातावरणात शिक्षक तरी मुलांना कसं शिकवणार हा देखील एक मुद्दा आता उपस्थित होतोय। जे काही 1 ते 5 वर्ग आहेत खेड्यापाड्यामध्ये, तर इथपर्यंत शिक्षण होतंय मुलांचं। आणि आता खरोखर पाहता तर शासनाचं जे काही चालू आहे तर ते खाजगीकरण वगैरे त्याकडे लक्ष जास्त चाललेलं आहे। त्यामुळे अशा जिल्हा परिषद शाळेकडे अजिबात त्यांचं लक्ष नाही। 5 जुलैपर्यंत आम्हाला जे काही शाळा आहे ती दुरुस्ती करा, त्याचबरोबर नवीन 3 वर्ग खोल्या द्या। तर ही जर त्यांनी मागणी आमची मान्य केली नाही किंवा तसं कोणत्या आशयाचं आम्हाला पत्र दिलं नाही, तर आम्ही 5 जुलैला मात्र नक्की शालेय शिक्षण समिती ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये त्या आवारात आम्ही आंदोलन करणार आहोत शाळाभर। वर्गात बसत आमचे वर्ग गळतात। एक आमचा वर्ग आहे त्याचे पत्र उडून गेले आहे आणि आम्हाला एकच वर्ग चांगला आहे, तो 5वाच वर्ग आहे। आमचे दप्तर, कपडे, पुस्तकं वरले होतात। आमच्या शाळेमध्ये 2 खोल्या आहेत, त्यातली एक खोली खूप गळते। तिथे खूप पाऊस, खूप असा खाली पाऊस जमा होतो। तिथे डव्स असतात, तिथे पण बसता येत नाही। फक्त आमच्या शाळेमध्ये एकच खोली चांगली आहे, त्या खोलीमध्ये 3रा वर्ग बसतो आणि 4थ्या वर्गाला खोली नाही, आम्ही वरांड्यात बसतो। तिथे जर बसलो तर खूप पाऊस आला तर आम्हाला तिथून पण आत जावे लागते आणि आत गेल्यावर तो वर्ग पण गळतो। तर आम्ही कुठे बसायचे? आम्हाला खोल्या पाहिजे बसायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।